परमपूज्य गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भगवान बिरसा मुंडा या सर्व महामानवांना, महापुरुषांना विनम्र अभिवादन. आजच्या ओबीसी मंडल यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आमदार, विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघातील आमदार श्री अभिजित भाऊ वंजारी, प्रसिद्ध कवी आणि दंगलकार म्हणून ज्यांची ओळख आहे असे नितीन चंदनशिवेजी, या मंडल यात्रेचे संयोजक उमेश भाऊ कोराम, अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे अनिरुद्ध वनकरजी, या मंचावर उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक भाऊ बांगडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ डहाके, ॲडव्होकेट विलासभाऊ मातनकर, विजयराव टोंगे, उपमहापौर प्रशांतजी दानो, नंदू नागरकरजी, आमचे ज्येष्ठ सहकारी आणि ओबीसी नेते ॲडव्होकेट सातपुते साहेब, सन्माननीय बाळूभाऊ खोब्रागडे, नगराध्यक्षा गोगूच्या दीप्तीताई सोनटक्के, प्रवीण पडवेकरजी, मालेकर सर, टोंगे साहेब, आमचे रमेश भाऊ पिसे, यवतमाळ आपले नागपूरहून आलेले, यवतमाळचे आमचे ओबीसी नेते विलासभाऊ काळे, गजानन भाऊ सेलोकर, डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, तनिषाताई रायपुरे, आमच्या ॲडव्होकेट संजूताई कबने, सुनीताताई काळे, यशवंत सायरे, मंचावर असलेले सर्व ओबीसी बांधव, ज्येष्ठ नेते आणि माझ्या पुढे बसलेले उद्याच्या संघर्षाला साक्षीदार म्हणून आणि सहकार्य करण्यासाठी आलेले सर्व माझे ओबीसी बांधव, भगिनी आणि तरुण मित्रांनो, मंडल यात्रेचा आजचा समारोपाचा कार्यक्रम. ठिकठिकाणी पत्रकारांनी विचारलं की या यात्रेतून काय साध्य झालं. ही यात्रा जातनिहाय जनगणनेसाठी असं तुम्ही उल्लेख केलात, पण ते होणार का, आणि ती झाली नाही तर पुढचा तुमचा टप्पा काय असेल. 50 यात्रेकरू गेले 3 तारखेपासून आज सुरुवात झाली आणि 11 जिल्ह्याचा प्रवास करून ही यात्रा या ठिकाणी आली. ही यात्रा ओबीसीच्या झोपलेल्या माणसाला जागं करायसाठी होती, जो ओबीसीच्या चळवळीत आहे त्याला स्फूर्ती आणि शक्ती देण्यासाठी होती, आणि ओबीसीच्या हक्काच्या लढाईत या आपल्या सर्वांना सहभागी करून ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेची आवश्यकता पटवून देण्यासाठी होती. कुणाच्या कानात, कुणाच्या डोक्यात किती गेलं त्यापेक्षा आपलं कर्तव्य आम्ही पार पाडतो आहोत, उद्याच्या पिढीसाठी पार पाडतो आहोत, हे महत्त्वाचं होतं. म्हणून ही यात्रा आज निघाली. खरं तर या यात्रेचा समारोप आज होत आहे, पण उद्याची सुरुवातही या समारोपाच्या निमित्तानं होणार आहे. आज आम्ही थांबलो तिथे, पण उद्या थांबणार नाही. माझा उल्लेख अनिलजींनी केला की लोक काय म्हणतात. अरे बाबा, मी ज्यावेळेस ही चळवळ थांबली होती, इम्पेरिकल डेटा गोळा केल्याशिवाय ओबीसीचं आरक्षण मिळणार नव्हतं, त्यावेळेस त्या खात्याचा मंत्री म्हणून राज्यात मला 2-2.25 वर्ष काम करायची संधी मिळाली, 2.5 वर्ष काम करायची संधी मिळाली. त्यातील 1.5 वर्ष तर कोरोनामध्येच गेला. पण मी मंत्री झाल्या महाराष्ट्रामधील ओबीसी बांधवांना संघटित करण्याचं काम केलं. मी या सगळ्या कॅमेऱ्यापुढे सांगतो आहे, त्यावेळेस भुजबळ साहेब शांत झाले होते. ही चळवळ उमेश बंद झाली होती जवळपास, आणि जिकडून तिकडून ओबीसी मध्ये घुसण्याची स्पर्धा सुरू झाली होती. त्यावेळेस सर्व पक्षाच्या पलीकडे जाऊन 2 लाख लोकांचा मोर्चा जालन्यामध्ये माझ्या नेतृत्वात निघाला
आणि खऱ्या अर्थानं ओबीसीची चळवळ मी मंत्री असताना सुरू केली. मग बाकीचे आलेत, त्याला स्वरूप वेगळं वेगळं देण्याचं काम केलं. मी मंत्री झाल्यानंतर महाज्योतीची कागदावर असलेली महाज्योती प्रत्यक्षात आणून नागपूरमध्ये ते कार्यालय सुरू करायचं काम त्यावेळेस मी केलं. मी त्यावेळेस म्हणालो होतो मंत्री पद महत्वाचं नाही, माझ्या ओबीसी बांधवाचे हक्क महत्वाचे आहेत. हे मंत्रीपदाची झूल बाजूला करेल पण ओबीसी साठी लढेल. माझं जरा भाषण यूट्यूबवरचे काढा, मग म्हणा की मी काय केलं आहे. ते जे 36 वसतिगृह मंजूर केलेले होते पण सुरू झालेले नव्हते, ते 36 वसतिगृह 72 करण्याचं काम मी मंत्री असताना केलं. माझ्या मच्छीमार समाजातला ढिवर समाज जो असतो मच्छीमार, या विदर्भातल्या वैनगंगेच्या काठावर विस्तीर्ण स्वरूपामध्ये मोठ्या संख्येने तो राहतोय. त्यांच्यासाठी कुठलीही योजना नव्हती. ती योजना पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर एका 10x10च्या खोलीमध्ये हा ओबीसीचा आमचा हा उपेक्षित माणूस, गरीब माणूस, 2-2 कुटुंब 10x10च्या खोलीमध्ये पाहिलेत मी. मधामध्ये गोंडपाटाचं पार्टेशन करून 2 कुटुंब कसे राहत असतील याची कल्पना जर आपण केली तर आपल्याला कळेल की ओबीसी बांधवाच्या व्यथा काय आहेत, त्याचे दुःख काय आहेत, मायक्रो ओबीसी आज कसा जगतोय आणि सर्वच ओबीसी बांधवाची काय परिस्थिती आहे. म्हणून त्यावेळेस पाहिल्यानंतर ही योजना आणून मच्छीमार समाजाला मी मंत्री असताना 18,000 घरकुल मंजूर करून दिलेत आणि विदर्भातल्या जवळपास पूर्ण घरकुलांचा ओबीसी आणि मच्छीमार समाजासाठी ती योजना यशवंतराव चव्हाण नावाची योजना. म्हणून मला माहीत आहे ओबीसीच्या वेदना काय. त्या यवतमाळ आमचं इथे नाही, तुम्हाला सांगतो कोणी वाशिममधून जर आले असतील तर यवतमाळवरचे आले, काय त्या पाड्यावरची अवस्था आहे आमच्या ओबीसी. तो धनगर समाज असेल, बंजारा समाज, फिरताना दुःख वाटतं. शाळेंचा पत्ता नाही, त्यांची काय पिळवणूक आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील बंजारा समाजाच्या लहान पोरींना पावडर आणि तिला त्या सौंदर्याची वस्तू छोट्या मोठ्या देऊन लहान मुलींना गर्भवती करण्याचं काम पाड्यावरचं मोठं प्रकरण तुमच्यापुढे उघडकीस आलं होतं. काय वेदना आहे त्या. कुठल्या कोलाम समाजाच्या, अरे किती वेदना आहे. मी पाहिलंय त्या पाड्यावरच्या पोरांच्या डोक्याला 8-8 दिवस कंगवा फिरत नाही. आणि हा आमचा जरांगे म्हणतोय आमचे लेकर. बाबा आम्हाला विरोध नाही आहे रे तुझा जरांगे पाटील, तुमचे सर्व आहेत, आमचे कोण आहे. तो एक बावनकुळे झालेत, तेवढेच पोहोचले तिथपर्यंत कसं तरी करून. त्यांनाही बाहेर केलं होतं टीमच्या मधामध्ये, पण घुसलेत. शांत राहिले म्हणून जमलं त्यांचा. ते जर शांत नाही राहिले असते तर ते कुठे राहिले असते पत्ता लागला नसता. हुशार निघाले थोडेसे. आमच्यामध्ये आहेत काही जण, शिकलं पाहिजेत. त्या कळपात जाऊन 3%च्या 5%च्या मुठभर लोकांच्या कळपात जाऊन जरी शिकलं पाहिजेत. ते थोडे शिकलेत म्हणून वाचलेत. आता प्रश्न असा येतो की कोण आहे आमचं सरकारमध्ये. ज्या वेळेस सगळी परिस्थिती पाहताय तुम्ही सगळे ओबीसी बांधव आहात. अण्णासाहेब पाटील महामंडळाला तुम्ही 12,000 कोटी रुपये दिलेत. दादा आज नाही आहे, अजित दादा ते मंत्री होते, ते वित्त मंत्री होते. दर महिन्यातून मराठा समाजाच्या उपसमितीची बैठक होते. गेल्या 2 वर्षात सातत्यानं बैठका झाल्या. पाहिजे ते पैसे दिले गेलेत. मराठा समाजाच्या पोरांच्या कर्जासाठी 12,500 कोटी रुपये कर्ज रूपानं वाटले गेलेत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून. आणि त्यांना द्यायला विरोध नाही. जरांगे पाटील तुम्हाला सांगतो, तुम्ही तिजोरी लुटून न्या, त्या लाडला घेऊन जा, त्या विखे पाटलांना घेऊन जा, जेवढा लुटता येईल तेवढा लुटा. आमचा तुम्हाला विरोध नाही. पण 52% ओबीसी असताना आमच्या पोरांसाठी 500 कोटी. आणि आमचा हा फडणवीस जी सांगतो माझा डीएनए ओबीसी आहे. खरंच डीएनए ओबीसी असेल, फडणवीस साहेब
तुम्ही त्यांना 12,500 कोटी दिलेत. अरे आमच्या वाट्याचा 52% धरून आमच्या पोरांना नोकरी मिळत नाही, किमान रोजगारासाठी 25,000 कोटी दिले असते तर तुमचा आम्ही जाहीर सत्कार केला असता आणि खरंच तुमच्यामध्ये काहीतरी ओबीसीचे गुण आहेत आम्ही समजलं असतं. पण ते दिले नाहीत. तुम्हाला माहित आहे 5 स्टार पुण्यामध्ये सारथीची इमारत झाली, 5 स्टार ॲट टोले जंग, आणि इकडे महाज्योतीची किरायाच्या घरात. हे सुरू आहे. 700 कोटी रुपये खर्च करून इमारत बांधल्या गेली, अद्ययावत सुविधा. सारथीची इमारत पुण्यात, 300 कोटीची इमारत नाशिकमध्ये, आणि ओबीसीला घंटा वाजवायला होता आम्हाला मंदिरात नेऊन. वाजवा रे वाजवा, घंटा वाजवत बसा, यासाठी ओबीसीचा वापर. तुम्ही आम्हाला काय दिलं याचा हिशोब मागण्यासाठी यात्रा आहे. आयात जातरी आहे जनगणनेसाठी, पण याचा सुद्धा हिशोब मागण्यासाठी यात. अरे वाचले ना तुम्ही, बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा महापुरुष जन्माला आला नसता आणि ते संविधानामध्ये तुमच्यासाठी तरतूद केली नसती 340व्या कलमानुसार, तर तुम्हाला कोण कोण विचारलं असतं? तुम्ही गेलेच होते वाहून. देवा धर्माच्या नावाने तुमचा वापर मुठभर लोक करत आहेत. ते तुमच्या रक्षणासाठी करत नाहीत, तर ते स्वतःच्या रक्षणासाठी या देशातील ओबीसीचा वापर करतायत. म्हणून तुम्हाला विनंती आहे, अरे दान पेटीत आता दान टाकू नका. वाटल्यास द्यायचं असेल, भक्ती उफाडून आली असेल तर चेक न द्या, पण दान पेटीत टाकू नका. सोना टाकाल गेला चोरून, चांदी आहे दिले लुटून. अरे यांना जर त्या देवाची भीती वाटली असती, त्या देवाची भीती त्या मंदिरात असणाऱ्या मंदिराच्या ट्रस्टला, मंदिराच्या पुजाऱ्यांना वाटली असती, तर चोरी झाली असती का? झाली असती का? त्यांना भीती वाटत नाही आणि तुम्हाला भीती वाटते देवाची, कारण तुमच्या मनामध्ये देवाच्या नावाची भीती तयार केली. डर के मारे मंदिर में जाओ मत, श्रद्धा से मंदिर में जाओ. डर के मारो जाओगे तो लूटने वाले लोग वहां बैठे हैं, तुमको लूटने के लिए तैयार है. आणि म्हणून तुम्हाला जर लुटणारी आहेत, तुमच्या भीती पुढे लुटणारी आहेत, तुम्हाला भीती दाखवून लुटणारे आहेत, असं नाही केला तर तसं होते. आणि तो पंडित दर्शन करता करता हात पसरवतो मंदिरात. अरे तोच तुमच्याकडे भीक मागतो आणि तुम्ही देवाकडे भीक मागायला चालले. काय भेटणार तुम्हाला? आणि हळूच 500ची नोट दिली तर लपून कमरेले असा गुंडाळते, पत्ता लागू देत नाही, गपचूप मध्ये गुंडाळून मारून देते. 500ची नोट खचकन मारते कमरे. ही श्रद्धा आमची, खिलवाण आमच्याशी, भावनेशीच आम्हाला. प्रत्येक मंदिरात चोरी होत आहे, प्रत्येक मंदिरात. काल पाहिलं आम्ही, कालच्या ठिकाणी कालच बातमी, 18 कोटीची एका मंदिरात लूट झाली. म्हणजे एकही मंदिर सोडत नाही. मंदिरं यांना लुटण्यासाठी आहे आणि आमच्या भावनेशी खेळण्यासाठी आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय मी, काल परवा एक बातमी तुमच्या सोशल मीडियावर आता झळकत आहे. 2 लाख कोटीचे मालक झालेत, आसाराम पासून तर राम रहीम बागेश्वर पर्यंत. किती? 2 लाख कोटीचे. जर 2 लाख कोटीचे मालक हे होत असतील, हा पैसा कोणाचा आहे? अरे कोणीही, हे मुठभर आहेत ना, उच्चवर्णीय, हे पैसे कधीच दान देत नाही. दान देतो आमचा माणूस, उपाशी राहील पण मंदिरात दान टाकेल, कारण श्रद्धा आहे, भक्ती आहे म्हणून. अरे ईश्वराची भक्ती आणि श्रद्धा ज्याच्या त्याच्या प्रथेप्रमाणे आहे, पण आजकाल त्याच्या नावाने जो चाललाय खेळकोंडोबा. काल पाहिला 2 कोटी रुपयाची जागा तिथीलच मंदिरातील अयोध्येच्या लोकांनी घेतली आणि तीच जागा 18 कोटी रुपयांनी विकली. कुठे आहे रे बाबा माझ्या देवा प्रभू रामचंद्रा? कुठे आहेस तू? कुठे आहे माझ्या बजरंगबली? का नाही फोडत यांचे तोंड?
हळूच मार एक गदा, पण दात पूर्ण पाडून टाक. हे खायच्या लायकीचे राहिले नाही पाहिजे. हे परिस्थिती आहे. म्हणून माझ्या बहुजन समाजातील लोकांना सांगतोय, ओबीसी बांधवांना, बहुजन समाजाला सांगतोय, तुमच्या हक्काचं मारलं जात आहे. तुमचा हक्क मारला जातोय. का घाबरता ते जात नाही जनगणनेसाठी? राहुल गांधींनी दबाव टाकला, आवाज केला, देशभरातील ओबीसी संघटनांनी आवाज उठवला. राहुलजीच्या यात्रेच्या दरम्यान अनेक ओबीसी बांधव भेटलेत की आमच्यावर काय अन्याय होत आहे. राहुलजींना कळलं, ते समजलं आणि त्यांनी सांगितलं, नाही, जातनिहाय जनगणना, मी फिरलो आहे देश, ओबीसीची काय परिस्थिती आहे, काय व्यथा आहे समजून पाहिली, म्हणून मी ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेला मागणी मी करतोय. म्हणून त्यांनी ती आवाज उठवला आणि नरेंद्र मोदी सरकारला झुकावं लागलं. पार्लमेंटमध्ये फ्लोअरवर मोदी साहेबांनी सांगितलं, मैं जात न्याय जनगणना करूंगा. नमस्कार जुमलेश्वर. पुन्हा नवीन जुमला. आरोप करायचा नाही, जे आहे, जे सत्य आहे ते बोलतो आम्ही. त्या जुमलेश्वर महाराजांनी सांगितलं, हम करेंगे. पहिला टप्पा आला, काहीच पत्ता नाही. पहिल्या टप्प्यात जात ठेवा. आणि सगळ्यात मोठा देव कोणता आहे? बहुजनांनो सांगतो, देव कोणाला माना? ज्या आईच्या उदरातून जन्म घेतो, जो पाप पोचतो, त्यापेक्षा मोठा देव जगात कोणीच नाही. मायबाप हा खरा देव आहे. मायबाप हा खरा देव आहे. सगळे बांधून ठेवले. तो कुठे कुठे RSS घुसली, पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारात घुसली, मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या दारात पोचली. हे कोण होते? ज्या छत्रपती शिवरायांचा इतिहास काय, 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं, कुठल्याच पुस्तकात नाही. हिंदवी स्वराज्याचे होते, स्वराज्याचे रक्षक होते. स्वराज्य, स्वतःचं राज्य व्हावं, परकीयाच्या आक्रमणापासून आम्ही राहावं. अरे जर आम्ही एवढेच ज्ञानी होतो, हा देश 300 वर्ष गुलामगिरीत का जगला? कुणाचं वर्चस्व होतं त्यावेळेस? तुमचं नव्हतं, तुम्ही गुलामच होतात. पण तुम्हाला फसवलं जात आहे, तुम्हाला लुटलं जात आहे. आणि म्हणून खरं तर बंधनं आहेत, त्यांचंही भाषण ऐकायचं आहे. पण एक सांगतो, जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, तरच तुमच्या अधिकाराचं मिळेल. तुमचा वाटा तुम्हाला मिळाला पाहिजेत. तुमच्या हक्काप्रमाणे, तुमच्या लोकसंख्येप्रमाणे तुम्हाला मिळालं पाहिजेत. हाच देश लुटला जात आहे, ते थांबलं पाहिजेत. यासाठी आमच्या सगळ्या सहकार्याने जे 7 दिवस कष्ट करून, मेहनत करून, गावोगाव फिरून तुम्हाला जागृत करण्याचं काम केलं, त्याच्या समारोपाला आज आपण सगळेजण आलात. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या भाषणाला विराम देतो. नमस्कार. जय हिंद, जय भीम, जय सेवा. सलाम वालेकुम, राम राम.